हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आरवी सर्स इंग्लिश. सो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्ड इंग्लिश लेसन इज फर्स्ट फ्लाईट यातील पहिला पॅसेज बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. द यंग सिगुल वॉज अलोन ऑन हिज लेज. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. तर तो यंग सिगुल, तो तरुण सिगुल, समुद्र पक्षी, सिगुल म्हणजे समुद्र पक्षी, वॉज अलोन ऑन हिज लेज, आपल्या खडकावर, आपल्या ज्या क्लिफवर, दगडावर एकटाच होता. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर्स हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. त्याचे दोन भाऊ आणि त्याची बहीण हे ऑलरेडी तिथून उडून निघून गेलेले होते, एक दिवसाआधीच निघून गेलेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. पण त्याला त्यांच्यासोबत उडून जायची भीती वाटली होती. म्हणजे त्याचे भाऊ बहीण सर्व उडून गेलेले होते, पण त्याला उडायची भीती वाटली होती, म्हणून तो मागे राहून गेलेला होता. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. कसं तरी धाडस करून तो थोडासा लिटिल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक, म्हणजे त्या दगडाच्या, त्या खडकाच्या टोकापर्यंत कसं तरी हिंमत गोळा करून तो पळत जायचा. अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स, आणि आपले पंख फडफडायचा प्रयत्न करायचा. ही बिकेम अफ्रेड, पण तितक्यात तो घाबरून जायचा. म्हणजे एक दोन वेळा त्याने ट्राय केलं तसं करायचं, उडून जायचं, बट त्याची हिंमतच होत नव्हती. जेव्हा तो आपले पंख फडफडायचा तेव्हा त्याला भीती वाटायची आणि तो मागे हटायचा. द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी स्ट्रेच डाऊन बिनीथ. खाली पसरलेला जो अथांग महासागर होता, समुद्र होता. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. आणि त्याने बघितलं की खाली किती खोल, म्हणजे असं खूप लांबच लांब त्याला असा रस्ता दिसत होता. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वूड नेवर सपोर्ट हिम. आणि त्याला कुठेतरी अशी खात्री वाटत होती की त्याचे पंख त्याची मदत करणार नाहीत. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटिल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. त्यामुळे त्याने आपलं छोटंसं डोकं जे आहे ते खाली झुकवलं आणि पळत पळत तो त्या लेज, ज्या खडकाच्या छोट्याशा बिळामध्ये रात्री झोपायचा, तिथे निघून गेला. इवन व्हेन ईच ऑफ हिज ब्रदर अँड हिज लिटिल सिस्टर, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away. He failed to muster up courage to take the plunge which appeared to him so desperate. Even when each of his brother and his little sister, त्याचे दोघंही भाऊ आणि त्याची छोटी बहीण, जिचे तर पंख त्याच्यापेक्षा खूप खूप शॉर्टर, म्हणजे खूप खूप लहान होते, ते सर्व रॅन टू द ब्रिंक, म्हणजे त्या खडकाच्या टोकापर्यंत पळत गेले. फ्लॅप देअर विंग्स, म्हणजे त्यांनी आपले पंख पसरले. अँड फ्ल्यू अवे, आणि उडूनसुद्धा गेले. बट ही फेल्ड टू मस्टर अप करेज. पण हा जो बिचारा यंग सिगुल होता, त्याची काही हिंमत गोळा त्याला करता आली नाही. टू टेक दॅट प्लंग विच अपियर टू हिम सो डेस्परेटली, खूपच डेस्परेटली त्याला ती प्लंग घ्यायची होती, ती उडी मारायची होती, पण ती उडी मारायची हिंमत काही तो अजून गोळा करू शकलेला नव्हता. His father and mother had come around calling him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on the ledge unless he flew away. त्याचे वडील आणि त्याची आई हॅड कम अराउंड कॉलिंग हिम श्रीली. श्रीली म्हणजे ओरडणे. खूप हार्श लाऊड व्हॉईसमध्ये ते त्याला ओरडत होते. अपब्रेडिंग हिम म्हणजे स्कोल्ड करत होते, रागावत होते. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टाव ऑन द लेज, आणि त्याला असे धमकी देत होते की जर त्याने उडायचा प्रयत्न केला नाही तर ते त्याला तसंच तिथे उपाशी राहू देतील. अनलेस ही फ्ल्यू अवे. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण त्याला आपल्या जीवाची एवढी भीती वाटत होती की तो जागचा हल्लासुद्धा नाही. दॅट वॉज 24 hours अगो. आता ही सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या 24 तासाआधी घडल्या होत्या. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. आणि तेव्हापासून कोणीही त्याच्याजवळ त्याची विचारपूस करायला आलेलं नव्हतं. द डे बिफोर, ऑल डे लाँग, ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. एक दिवसाआधी त्याने बघितलं होतं की कशा प्रकारे त्याचे पॅरेंट्स हे त्याच्या ब्रदर्स आणि सिस्टर्ससोबत उडत होते. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट. आणि उडण्याची कला जी आहे ती त्यांना खूप परफेक्ट, म्हणजे त्यांच्या उडण्याच्या कलेला परफेक्ट करत होते. त्यांना अजून चांगल्या प्रकारे शिकवत होते. टीचिंग देम हाऊ टू स्किम द वेव्स. त्यांना लाटेवर कशा प्रकारे स्कीम करायचं, म्हणजे बरोबर लाटेच्या समांतर कसं उडायचं, याचं शिक्षण ते आईवडील आपल्या मुलांना देत होते. अँड हाऊ टू डाय फॉर फिश. आणि फिश म्हणजे मासळी पकडायसाठी समुद्रात उडी कशी मारावी हे सुद्धा शिकवत होते. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हिअरिंग अँड डिवोर इट. त्याने इनफॅक्ट हे सुद्धा बघितलं की त्याचा मोठा भाऊ त्याने त्याची पहिली हिअरिंग म्हणजे एका मास्याचं नाव आहे,
तर एक पहिली फिश त्याच्या भावाने पकडलीसुद्धा अँड डिवोर इट स्टँडिंग ऑन द रॉक, आणि एका खडकावर उभं राहून त्याने ती गट्टमसुद्धा केली, खाऊनसुद्धा टाकली. वाईल हिज पॅरेंट्स सर्कल्ड अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल, तेव्हा त्याचे आईवडील त्याच्या मोठ्या भावाच्या आजूबाजूला घिरट्या घालत होते आणि प्राऊडली अतिशय अभिमानाने कॅकल करत होते, म्हणजे आवाज काढत होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉकड अबाउट ऑन द बिग प्लॅट्यू मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर हिज कवर्डिस. आणि पूर्ण मॉर्निंग म्हणजे सकाळी संपूर्ण फॅमिली ही समोरच असलेल्या एका मोठ्या प्लॅट्यूवर, एका पठारावर उतरली, अँड टॉन्टिंग हिम फॉर हिज कवर्डिस, आणि त्याला म्हणजे यंग सिगुल जो होता त्याला त्याच्या भेकाडपणासाठी सर्वच्या सर्व फॅमिली टॉन्ट करत होती, म्हणजे चिडवत होती. अशा प्रकारे आपण बघितलं की जो यंग सिगुल होता त्याचे भाऊ बहीण तर ऑलरेडी उडून गेलेले होते, पण तो काही ती उडी मारायची हिंमत गोळा करू शकत नव्हता, आणि त्याचे आईवडील जे आहेत ते त्याला थ्रेटन करत होते, त्याला ओरडत होते, बट तरीही आपल्या जीवाच्या भीतीपोटी तो प्रयत्नसुद्धा करून बघत नव्हता. तो अशा प्रकारे मित्रांनो हा होता फर्स्ट पॅसेज ऑफ हिज फर्स्ट फ्लाईट लेसन. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल. समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.